नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली सगळ्यांसमोर बसलेली असते, तर अर्जुन सांगत असतो की रात्री मी यांना जेवायसाठी ताटंही घेऊन आलो, पण त्या जेवल्यासुद्धा नाहीत. कल्पना म्हणते की हे बघ सायली, अर्जुनमुळे तुला त्रास होतोय ना, ते मला कळतंय, पण खरं काय आहे ते मला तरी सांग ना तू. ते ऐकताच आता सायली पटकन कल्पनाला मिठी मारते. कल्पना म्हणते की हे बघ सायली, माझ्यासमोर तुझं मन मोकळं कर. पण सायली काही बोलत नसते. सायलीच्या पाठीवर हात टाकत आणि सायलीला थोपटत कल्पना म्हणते की हे बघ सायली, अगं मला नाही सांगशील तर मग तू कसं मला समजेल बरं. तेव्हा आता पटकन डोळे पुसत सायली सगळ्यांकडे बघत म्हणते की तुम्हा सगळ्यांची मला काळजी कळतंय. सायली म्हणते की आता या विषयावर बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, तेव्हा प्लीज आपण हा विषय इथेच थांबूयात. तर रागाने सायली तिथून निघून जाते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, बघितलं का, कालपासून यांचं हेच चाललंय आणि तुम्ही सगळी मला चूक धरता आणि मला जबाबदार धरता. अर्जुन म्हणतो की आता तुम्ही सगळे एक काम करा, तुम्ही तिला विचारा आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम काय आहे हे समजला ना, मग तुम्ही सुद्धा मला येऊन तो प्रॉब्लेम काय आहे हे सांगा. आणि आता माझ्यामधले सुद्धा पेशन्स संपलेत असे म्हणत रागाने तावाने अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. ते सगळं बघताच आता अस्मिता विचार करते की यांच्यामध्ये याच्यावरून एक जबरदस्त भांडण झालेलं दिसतंय. पटकन आता अस्मिता तिच्या बेडरूममध्ये जाऊन प्रियाला कॉल करते. प्रिया ही आता झोपलेलीच असते. प्रिया ही आता अस्मिताचा आलेला फोन बघत म्हणते की झालं, ही अस्मिता मला साधं झोपूही देत नाही. आणि आता फोन उचलत प्रिया म्हणते बोल. तर लगेच अस्मिता म्हणते की ब्रेकिंग न्यूज, लव्ह बर्ड्समध्ये झालं जबरदस्त भांडण आणि भांडणाचं कारण अजून आहे गुलदस्त्यात. आणि पुढची ब्रेकिंग न्यूज अशीच ऐकत राहण्यासाठी अस्मिताकडे असेच लक्ष ठेवून राहा. ते काय सांगते अस्मिता, अर्जुन आणि सायलीमध्ये भांडण आणि तेही जबरदस्त झालं. अस्मिता म्हणते की मी तुला काय सांगते प्रिया, एकदमच जबरदस्त. उठून बसत प्रिया म्हणते की हे बघ अस्मिता, हे अशा ब्रेकिंग न्यूज तू अगोदरसुद्धा दिल्यात, तेव्हा आता वात पेटून आता गोळी पेटवल्यावर जसा साप निघतो ना, तसे तू मला साप कसा बाहेर निघतो हे दाखवते. प्रिया म्हणते की जाऊ दे ग, अगोदरच काल त्या अर्जुन आणि सायलीने माझं डोकं उठवलंय. अस्मिता म्हणते की अगं पण तुला ती कुठे भेटले होते. प्रिया म्हणते जाऊ दे ग, दे सोडून तो विषय. प्रिया म्हणते की आजचं भांडण खरंच स्पेशल आहे का, नाहीतर काय व्हायचं, मी तिथे येऊन दोघेही गळ्यात गळे घालून फिरताना मला दिसायचं. अस्मिता म्हणते की अगं काल ते दोघं सुद्धा उपाशी झोपले होते आणि त्यांची ताटं सुद्धा तशीच पडली होती. अस्मिता म्हणते सगळ्यात महत्त्वाची खबर म्हणजे सायली ही हॉलमध्ये सोफ्यावर झोपली होती. ते ऐकताच खडकन प्रियाची झोप उडालेली असते. प्रिया म्हणते खरंच शॉकिंग न्यूज आहे. अस्मिता म्हणते की एवढंच नाही तर सायली ना अर्जुनशी एक शब्द देखील बोललेली नाहीये. प्रिया म्हणते बरं त्यांच्यातील जे काही अपडेट असतील ना त्याची मला तू न्यूज देत राहा. अस्मिता म्हणते की अर्थातच, कारण अस्मिता चॅनल 24 तास चालू राहील. अस्मिता म्हणते बरं चल, मी पुन्हा जाऊन बघते आणि बाय करत आता अस्मिता फोन ठेवते. फोन ठेवताच प्रिया विचार करते की सायली हॉलमध्ये झोपली, एवढं काय झालं असेल त्यांच्यात. तर इकडे रागाने अर्जुन बेडरूममध्ये आलेला असतो आणि पाठीमागून आता अर्जुनला समजवायला चैतन्य येत आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन म्हणतो की त्या जे काही वागतील आणि मी सगळं आता ऐकतच बसायचं का. अर्जुन म्हणतो चैतन्य, तू काय मला समजावतो, तुला दिसत नाही का अगोदर मी मधुभाऊंना भेटायला लेट गेलो म्हणून माझ्यावर त्या रागावल्या असतील असं मला वाटलं. अर्जुन म्हणतो की पण मधुभाऊंना भेटल्यानंतर सुद्धा त्या अपसेटच आहेत आणि त्या का अपसेट आहेत ना हे देखील त्या मला सांगत नाहीयेत. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तुम्ही दोघांनी शांततेत एका ठिकाणी बसून यावरती चर्चा करायला हवीस. अर्जुन म्हणतो मी असं केलं नसेल असं तुला वाटतं का, अरे पण त्या माझ्याशी बोलतच नाहीयेत. अर्जुन म्हणतो बोलणं तर सोड, त्या माझ्याकडे नुसतं बघतही नाहीयेत. मी कॉफी पितो का, मी जेवतो का यांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं, पण आता त्यांचं याकडे सुद्धा लक्ष नाहीये. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, माझ्याकडे एक ट्रिक आहे, तू आत्ताच्या आत्ता खाली जाऊन त्यांना कॉफी माग, त्या तुला कॉफी देतीलच आणि तुला डब्बा दिल्याशिवाय त्या तुला कामावर कधीही पाठवणार नाहीत. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य, काल रात्री मी उशिरापर्यंत जागा होतो आणि जेवणही केलं नाही तरी त्यांना काहीच फरक पडला नाही. अर्जुन म्हणतो या अगोदर
तर हे असं कधीच झालं नव्हतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, काळ या सगळ्यांवरचं खूप भारी औषध आहे अर्जुन. दुसऱ्या दिवशी इकडे सगळेजण टेबलवर येऊन नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सायली आता किचनमध्ये अर्जुनचा डबा भरत असते आणि आता पूर्णाची कल्पना सायलीकडे बघत असते. तेवढ्यात अश्विन म्हणतो की मम्मा, सायली वहिनी तुझ्याशी काही बोलली का? तर कल्पना नकारार्थी मान हलवते. प्रताप म्हणतो की पण हे जे काही चाललं ना ते चांगलं नाही आहे बरं का. पूर्णाजी म्हणते की पण ही सायली तर काही सांगतही नाही, तेव्हा त्यावर मार्ग कसा काढायचा? अस्मिता ते सगळं ऐकत असते आणि जाम खुश होत असते. तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन तिथे येतात. ताबडतोब आता अर्जुन आणि चैतन्य सोफ्यावर येऊन बसतात. तर हळूच अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मला कॉफी पाहिजे. तर आता सायली ही पातेले ठेवून कॉफी बनवते आणि कॉफीचे 2 कप आता नाश्त्याच्या कल्पना बसलेल्या टेबलवर आणून ठेवते. तेव्हा आता लगेचच अर्जुन आणि चैतन्याला मोठा धक्का बसतो. तर रागाने हळूच अर्जुन चैतन्याला म्हणतो, बघितलंस का? माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की गपचूप राहा. कल्पना आता तीच कॉफी आपल्या हातात घेऊन अर्जुन आणि चैतन्याला देते. तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो, डबा माग. त्यानंतर आता अर्जुन कॉफी पिऊ लागतो. तर सायली आता लगेचच ती अर्जुनचा डबा भरत असते. तर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल, आज आपल्याला खूप महत्त्वाच्या मीटिंग्स आहे. आणि लगेचच आता सायली अर्जुनचा डबा आणून पुन्हा कल्पनाच्या त्या टेबलवर ठेवते. तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रागाने कॉफीचा कप आपटत अर्जुन म्हणतो, चैतन्य चल, आपल्याकडे वेळ नाही आहेत आणि आपल्याला भूकही नाही आहे. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अर्जुन अरे थांब, डबा घेऊन जा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नको आहे मला, आणि मला दुपारीसुद्धा भूक लागणार नाही आहे. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन असं काय करतो, डबा घेऊन जा आणि बस झालं बरं का आता तुमचं. पूर्णाजी म्हणते की अर्जुन असा अन्नावर राग काढायचा नसतो. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की मग ही गोष्ट सगळ्यांनाच कळायला हवी ना. जोपर्यंत तुला आणि सगळ्यांना कळत नाही ना तोपर्यंत आता तर मी डबा नेणारच नाही, असे अर्जुन आता पूर्णाजीला सांगतो. रागाने अर्जुन चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य, आणि डबा न घेताच अर्जुन तेथून जातो. इकडे आता पटकन अस्मिता ही प्रियाच्या मोबाईलवर ते सगळं मेसेज करते. प्रिया आता कारमधून जात असते आणि अस्मिताचा आलेला मेसेज बघून प्रिया तो मेसेज वाचते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुनने आज डबाही नेलेला नाही आहे, सायलीने अर्जुनला कॉफीही दिलेली नाही आहे, आणि डबा न घेताच काही सायली न बोलताच अर्जुन तेथून निघून गेलेला आहे. ते ऐकताच प्रिया खूप खुश झालेली असते. प्रिया म्हणते अरे वा, हे असंच चालू राहायला पाहिजे आणि हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. इकडे आता सायली पुन्हा सगळ्यांना कॉफी देते. तर आता कल्पना सायलीला म्हणते की सायली ये बस. तर सायली आता कल्पना शेजारी बसते. सायली बसल्यानंतर कल्पना म्हणते की सायली अगं तुला मला काही सांगायचं आहे का? तेव्हा सगळ्यांकडे बघत सायली म्हणते की आई, मला कळतंय तुमच्या सगळ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. सायली म्हणते माझ्या वागण्याचा तुम्हाला त्राससुद्धा होत असेल, तेही मला कळतंय. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की सायली हे बघ, तुला अर्जुनला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण आम्हाला तरी सांग ना. प्रताप म्हणतो काही जरी झालं ना सायली, आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. तर सायली म्हणते मला माहिती आहे बाबा, आणि म्हणूनच मला तुमचा आधार वाटतो. सायली म्हणते की मला कळतंय, पण जोपर्यंत योग्य वेळ येत नाही ना तेव्हा तुम्ही मला यामधील काहीच विचारू नका. पूर्णाजी म्हणते की ठीक आहे सायली, तुझी जशी इच्छा. तर आता लगेचच सायली म्हणते की आई मी जरा बाहेर जाऊन येऊ का? तर कल्पना म्हणते की जा की सायली, पण मला एक सांग, तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नकोस. तर प्रताप म्हणतो की कल्पना काय बोलतेस तू हे? सायली म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका, माझं काम झालं की लगेच मी पुन्हा घरी येते मी, असे म्हणत आता सायली बाहेर जायला निघते. आणि ते सगळं ऐकताच आता अस्मिता पुन्हा प्रियाला कॉल करते. तर प्रिया अस्मिताचा मेसेज आलेला बघून आता विचार करते की पुन्हा अस्मिताचा मेसेज, आणि प्रिया तो मेसेज वाचते. मेसेज वाचताच प्रिया तर म्हणते की ही सगळ्यात जास्त अपडेटिंग न्यूज आहे आणि इंटरेस्टिंग होत चाललंय हे प्रकरण. आणि आता पटकन आता लगेच प्रिया ही बाहेर बघते. तर आता सायली तिथे आलेली असते आणि प्रियाचे लक्ष सायलीकडे जाताच प्रिया म्हणते सायली इथे काय करते? नक्कीच सायली कोणाचा तरी ॲड्रेस शोधते. तर सायली तो ॲड्रेस बघून आतमध्ये जाऊ लागते. प्रिया म्हणते की चला काहीतरी आहे, आणि
ही इकडे कशाला आली हे बघायलाच हवं. पटकन आता प्रिया सायली जिथे उभी असते तिथे जाते, तर त्यावरती ॲडव्होकेट वकील सानेंचा ॲड्रेस असतो. तर आता प्रिया विचार करते की स्वतःचा नवरा वकील असून दुसऱ्या वकिलाकडे काय भानगड आहे हे आता बघायलाच हवं, असा आता प्रियाने विचार केलेला असतो. इकडे आता सायली त्या सानेंच्या ऑफिसमध्ये येते आणि आता सानेंना म्हणते की हे बघा वकील साहेब, माझे जरा म्हणणे तुम्ही ऐकून घ्या. माझ्याकडे आता काही एवढे पैसेही नाही, थोडेफार पैसे आहेत आणि माझी तुम्ही केस घ्या. तेव्हा आता सायली घाबरलेली बघून साने म्हणतो की पाणी घ्या. तर सायली म्हणते नकोय मला, फक्त तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या. आणि आता सायली सगळं त्या सानेंना सांगते. साने म्हणतात की अहो तुमची केस कोणती आहे ते तरी सांगा. आणि वही पेन घेऊन साने आता लिहू लागतात आणि सायली सांगू लागते. तेव्हा आता सायली म्हणते की माझे मानस पिता हे आश्रम चालवतात, निराधार मुलांना आधार देतात, वात्सल्य आश्रम. ते ऐकताच आता वकिलाला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की निराधार मुलांना आधार देऊन ते आश्रम चालवतात आणि आमच्या आश्रमातली ती प्रिया, तिने तर त्यांच्या विरुद्ध उलटी साक्ष दिली. ती ऐकताच आता वकील म्हणतात की मला हे सगळे रेफरन्सेस माहिती आहे. तेव्हा साने वकील म्हणतात की तुम्ही मधुकर पाटलांच्या केसविषयी बोलतात ना. सायली म्हणते की हो हो, काहीही कारण नसताना ते शिक्षा भोगतात. तेव्हा आता साने म्हणतात की मला माहिती आहे हो, मी सुरुवातीपासून ओळखतोय. तेव्हा आता सायली म्हणते म्हणजे तुम्ही माझी केस घेऊ शकताल का. तर आता लगेच साने म्हणतात एक मिनिट, ही केस अर्जुन सुभेदार लढतात ना आणि तुम्ही तुमचं नाव सायली सांगतात, म्हणजे तुम्ही मी सायली अर्जुन सुभेदार ना. तर सायली म्हणते हो. तर साने म्हणतात की अहो तुमचा नवरा वकील असताना आणि तुम्ही माझ्याकडे कसे आलात. अहो हाताबाहेर गेलेली केस अर्जुन सुभेदारांनी खेचून आणली आणि फक्त तेच ही केस जिंकू शकतात असे असताना देखील तुम्ही माझ्याकडे का आलात. तर सायली म्हणते की पण आता काही खाजगी कारणामुळे ती ही केस लढू शकणार नाहीये. तेव्हा आता साने म्हणतात की हे बघा, कारण कळल्याशिवाय मी तुमची काहीच मदत करू शकत नाहीये. सायली म्हणते की हे बघा वकील साहेब, मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही आणि मी स्वतःहून तुम्हाला ही केस घ्यायला सांगते ना, तेव्हा तुम्हाला पाठीमागचं हे कळून तरी काय उपयोग. तर आता साने म्हणतात की अहो मॅडम असं काय करताय, अर्जुन सुभेदार सगळ्यात मोठे वकील आहेत, त्यांच्या विरुद्ध मी वैर नाही घेऊ शकत, माझं करिअर उद्ध्वस्त होईल. हात जोडत रडतच सायली म्हणते की सर प्लीज तुम्ही ही केस घ्या, माझ्या वडिलांच्या सुटण्याचा प्रश्न आहे हो. आणि आता साने सुद्धा सायलीला हात जोडत म्हणतात की हे बघा मी तुमची केस घेऊ शकत नाही आणि या तुम्ही आता, असे म्हणत आता सानेंनी सायलीला जायचे सांगितलेले असते आणि सायली आता खुर्चीवरून उठून जाऊ लागते. प्रिया आता बाहेरून ते सगळे बोलणे प्रियाने ऐकलेलं असतं आणि आता सायली तेथून निघून जाते. तर लगेचच प्रिया विचार करते की ही तर लॉटरी आहे, लगेचच एनकॅश करायला हवं. पण प्रिया विचार करते की आपण जर यात पकडलो गेलो तर आता प्रिया विचार करते की नाही नाही प्रिया, किल्लेदाराकडे एवढा पैसा आहे, तो कसा कामाला येईल. पैसे फेकून आता आपण हे सगळं करूयात. प्रिया म्हणते की आता सायलीने मी करणार आणि सायलीने केलं असं बघायला मिळणार आणि अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही मी उधळून लावलं तर नाव प्रिया लावणार नाही. इकडे आता डोक्याला हात लावत एरझऱ्या मारत ऑफिसमध्ये अर्जुन चक्क 5 कप कॉफी पिलेला असतो. चैतन्य म्हणतो की अरे काहीही काम न करता तू 5 कप कॉफी पिलास, हे जर तुझ्या बायकोला कळलं तर काय होईल याचा विचार कर. अर्जुन म्हणतो की कळू दे त्यांना, कळलं तर पाहिजे, वाटलंच तर तू त्यांना जाऊन सांग, म्हणजे त्या निदान माझ्याशी बोलायला तरी येतील. अर्जुन म्हणतो की निदान कळेल तरी काय कारण आहे, का त्या एवढ्या चिडल्या आहेत. तर तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतो. डोक्याला हात लावत मोबाईल बघत अर्जुन म्हणतो की कोण आहे आणि लगेच अननोन नंबर म्हणून अर्जुन तो फोन कट करतो. पुन्हा अर्जुनला फोन वाजतो. तर अर्जुन म्हणतो कोण आहे हा, मला डिस्टर्ब करतोय. तर आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन क्लायंट असेल एखादा महत्त्वाचा. पुन्हा अर्जुन फोन कट करतो. अर्जुन म्हणतो मला कुणाशीच बोलायचं नाही आणि आज जेवढ्या मीटिंग असतील त्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर चैतन्य तू. आणि आता ऑफिसमध्ये अर्जुन हा डोक्याला हात लावून बसलेला असतो
आणि तेवढ्यात आता लगेचच अर्जुनला आता सानीच्या ऑफिसमधून कॉल येऊन सायली ही त्यांच्याकडे केस संदर्भात आल्याचे अर्जुनला कळालेले असते. ताबडतोब रागाने अर्जुन आता घरी येतो आणि कल्पनाला म्हणतो की सायली कुठेही मोठ्याने सायलीला हाक मारतो. तर आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन, सायली इथेच आहे. तर सायली आता बाहेर येते आणि सायली येताच अर्जुन सायलीच्या हाताला धरत म्हणतो की तू ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? तेव्हा आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की सायली, मी तुला काय विचारतो? तर तेवढ्यात दरवाजातून एक माणूस आलेला असतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट सानेंकडून नोटीस आहे. आणि अर्जुन ती नोटीस उघडून वाचतो तर त्यामध्ये डिव्होर्सचे पेपर असतात. ते बघून आता लगेचच अर्जुन रागाने सायलीला म्हणतो तुला डिव्होर्स हवाय? तर ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि अख्खा सुभेदारी वाडा आता त्या डिव्होर्सच्या नोटीने हादरलेला असतो. तर आता सायलीने डिव्होर्स मागितला आहे आता अर्जुन समोर आलेलं असतं, पण सायलीने असं काहीच केलेलं नसतं आणि ही सगळी प्रियाची खेळी आता समोर आणून अर्जुन कसा उलथून पाडतो आणि मधुभाऊंना सोडून अर्जुन पुन्हा कसा सायलीचा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.